राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका अंदाजित दिवाळीच्या नंतर होतील. माझा विषय आहे नांदेड महानगरपालिका. ज्या आजपर्यंत नांदेड नगरपालिकेचं नांदेडची काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहिती आहे. नांदेड महानगरपालिकेमध्ये एकाच पक्षाचं एकाच नेतृत्वाखाली आजपर्यंतचा कारभार होता आणि तो पुढे येणार आहे. पण नांदेडच्या मतदारांना माझं आव्हान आहे की जे माजी नगरसेवक होते, जे खानदानी नगरसेवक झालेले आहेत, नवरा नाही तर बायको, बायको नाही तर पोरगं, त्यांना निवडून देऊ नका. नवीन मतदारांना नवीन नगरसेवकांना निवडून द्या. तरुण की जे नगरपालिकेत जाऊन जनतेसाठी काम करू शकतील अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांना निवडून द्या. आणि मी हे सगळ्याच पक्षांना आवाहन करतो की तुम्ही मागची नगरसेवक जे आहेत, जे खानदानी राहिलेले आहेत, त्यांना तिकीट देऊ नका. नाहीतर त्या वार्डामध्ये त्यांना पाडण्यासाठी मी प्रयत्न करीन. ज्या पक्षांना तशी रिस्क घ्यायची असेल त्यांनी ती घ्यावी. पण त्या वार्डामध्ये मी स्वतः प्रचार करीन की जे खानदानी पद्धत चालू आहे त्याला माझा विरोध आहे. आणि नांदेड नगरपालिकेमध्ये कोण्याही सगळ्या नगरसेवकांनी काहीही केलेलं नाही आहे. नांदेडची जी अवस्था आज झालेली आहे फार वाईट आहे आणि यासाठी उभं टाकण्याची माझी तयारी आहे. मी कोणाच्याही भीतीखाली कोणालाही भीत नाही, बिनधास्त बेधडक उभं राहतो. आपण मतदारांनो, नांदेडच्या आपल्याला नांदेड शहर सुंदर, स्वच्छ, चांगलं करायचं असेल तर नवीन नगरसेवकांना नगरपालिकेत निवडून द्या. तर याच्या पुढच्या काळामध्ये नांदेडमध्ये काहीच विकास होऊ शकत. सगळे माजी नगरसेवक नवरा नाही तर बायको, बायको नाही तर पोरगं, हे बंद करा आता. आणि त्यांना आता रिटायरमेंट द्या. मी हा एपिसोड मुद्दामून करतो की आता नगरपालिकेच्या निवडणुकींना फार वेळ आहे. नांदेड शहराची आजची परिस्थिती नांदेडच्या मतदारांनी, करदात्यांनी विचार करायला पाहिजे. यात प्रॉपर वेळ आलेली आहे की भविष्य काळामध्ये नांदेड शहर कसं पाहिजे, नांदेड नगरपालिकेकडून आपल्याला काय सेवा पाहिजे, आपल्या काय अपेक्षा आहेत जनतेच्या, मतदारांच्या, त्या महत्त्वाच्या आहेत. लोकशाहीमध्ये मतदार हा मोठा राजा आहे. आपलं मतदान विकू नका. जातपातीवर मतदान करू नका. हे आवाहन करण्यासाठी मी आज हा एपिसोड केला आहे. आणि नांदेड नगरपालिकेच्या बाबतीत मी बऱ्याच प्रमाणात हे एपिसोड करणार आहे. मला फक्त नांदेड शहर हे माझं नांदेड आहे, मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. आणि नांदेड शहर सुंदर, स्वच्छ आणि चांगलं झालं पाहिजे. नांदेड हे गुरु गोविंद सिंग महाराजांची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. इथं गोदावरी नदी आहे. पण आज जे हाल झालेले आहेत ना, आपले शीख बांधव पंजाबहून, परदेशातून येतात, ते नगर प्रदक्षिणा घालतात, एवढी त्यांची श्रद्धा आहे. पण ज्या गुरुद्वाराला नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांना चालता येत नाही आहे. मी असे बरेच भक्त पाहिले की जे बिना चपलीचे फिरत आहेत नगर परिक्रमा करताना, पण त्यांना चालतासुद्धा त्या अशी परिस्थिती आहे. मागच्या वेळेस आपल्याकडे 2,500 कोटी येऊन गेले, ते गोदावरीच्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. काय डेव्हलप झालं हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला
हा विषय आजही काढणं महत्त्वाचं आहे की 2,500 कोटीमध्ये नांदेडमध्ये काय झालं आणि आज काय परिस्थिती आहे याचा विचार करणं नांदेडच्या जनतेनं, नांदेडच्या मतदारांनी आणि नांदेडच्या करदात्यांनी महत्त्वाचं आहे. आपणास नांदेडच्या करदात्यांना, मतदारांना नम्र विनंती आहे, हात जोडून चांगले नगरसेवक निवडून द्या, तर नांदेडचं भविष्य चांगलं उज्ज्वल होईल. पुन्हा तेच घसेपिटे खानदानी जर देतात तर हीच अवस्था अजून 50 वर्ष भोगावं लागेल. त्याला तुम्ही आणि मी दोघंही जबाबदार आहोत. मी माझं मत मांडलं आपल्यासमोर. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.